नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा सराव संच 1.1 आपण बीजगणिताचं पाहूयात। त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 3a + 5b = 26 आणि दुसरं समीकरण आहे a + 5b = 22। आता याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं म्हणजे 5b हे सेम आलेले आहेत। हे आलेले असल्यामुळे आपल्याला फक्त चिन्ह पाहायचे, चिन्ह सेम असेल तर आपण करणार वजाबाकी। म्हणून आता समीकरण 1 व समीकरण 2 ची करूयात वजाबाकी। यासाठी आपण ती समीकरणं एकाखाली एक लिहून घेऊयात। 3a + 5b = 26 खाली लिहून घेऊयात a + 5b = 22। आणि आता याची वजाबाकी करायची आपल्याला, समान चिन्ह असल्यामुळे, तर आपण वजाबाकीचं चिन्ह करून घेऊयात। इथे राहिले 2a, या 5b ला 5b कट, इकडे राहतील बरोबर 26 मधून 22 गेले 4, म्हणजेच a = 4/2 म्हणजेच a = 2 ही किंमत त्याची मिळेल। ही जी किंमत आहे ती आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू। आता इकडे 1 मध्ये ठेवूयात किंवा 2 मध्ये ठेवूयात। तर 2 मध्ये आपण यासाठी ठेवणार की इथं a जो आहे तो सिंगल आहे, तर थेट आपल्याला किंमत ठेवता येईल। त्यासाठी सुरुवातीला ते समीकरण आधी लिहून घेऊयात। a + 5b = 22। याच्यामध्ये किंमत ठेवूयात, इकडे ठेवणार 2 + 5b = 22 म्हणजे झाले 5b = 22 - 2, 5b = 20, मग b = 20/5 म्हणजेच b = 4। याच प्रकारे पहिलं उदाहरण आपण सोडवलं। याच्यामध्ये आपल्याला मिळालेली जी किंमत आहे, उकल आहे, ती a = a। दुसरं उदाहरण आहे x + 7y = 10, 3x - 2y = 7। आता यामध्ये जर आपण पाहिलं तर इकडे 7 आहेत आणि इथे 2 आहेत, सेम नाही आहेत, मग सेम करून घ्यावे लागतील। यासाठी आपण या दोघांचा लसावी जो असेल तो तयार करणार। त्यासाठी आपण पहिल्या समीकरणाला 2 ने गुणू। जर आपण पहिल्या समीकरणाला 2 ने गुणले, इथे लिहायचं आपण पहिल्या समीकरणाला 2 ने गुणू। 2 ने गुणल्यानंतर काय होईल, 2x + 14y = 20 हे तिसरं समीकरण आपल्याला तयार मिळेल। त्यानंतर समीकरण 2 मध्ये पण आपल्याला या ठिकाणी लसावी बनवायचा आहे, त्यामुळे याला आपल्याला 7 ने गुणावं लागेल। नंतर लिहायचं समीकरण 2 ला 7 ने गुणून। जर समीकरण 2 ला 7 ने गुणलं तर पहिले आहेत 3, 3 7 21, x - 7 2 14y = 7 7 49, हे होईल समीकरण 4। आता हे जे समीकरण 3 आणि 4 आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 14 14 आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांची जी चिन्ह आहेत ती भिन्न आहेत। भिन्न चिन्ह असल्यास आपण करतो वजाबाकी, परंतु इथे करायची बेरीज, जेणेकरून ते कट होतील एकमेकांना। मग इथे लिहायचं समीकरण 3 व 4 ची बेरीज करू। समीकरण 3 व 4 ची बेरीज करायची तर ते एकाखाली एक लिहिले पाहिजेत। 2x + 14y = 20 आणि त्याखाली 21x - 14y = 49। बेरीज करताना आपण एकाखाली एक लिहून रेष मारूयात। 2 आणि 21 झाले 23x, हे कट झाले बरोबर 20 आणि 49। याची जर आपण बेरीज केली तर ती येईल 69, म्हणजेच x = 69/23 आणि x बरोबर होईल मग 23 23 23 46 23 69, म्हणजे x ची किंमत मिळाली 3। आता ही जी x ची किंमत मिळालेली आहे ती आपण कोणत्याही एका समीकरणात ठेवू शकतो। त्यासाठी मग आपण काय करूयात, ही x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूयात, कारण तिथे x आहे। मग समीकरण 1 मध्ये ठेवली, त्यासाठी आपण पहिल्यांदा समीकरण 1 लिहून घेऊयात। 3 + 7y = 10, मग होईल काय, 7y = 10 - 3, 7y = 7, y = 1, कारण 7 ने 7 ला भागलं तर उत्तर येईल 1।
अशा पद्धतीने याची उकल आपल्याला मिळाली, ती म्हणजे 3 आणि 1. तिसरं उदाहरण पाहूयात आपण. या तिसऱ्या उदाहरणामध्ये पाहिलं तर y त्याला पहिल्या समीकरणामध्ये 3 ने गुणलेलं आहे आणि दुसऱ्यामध्ये 1 ने गुणलं आहे. मग सेम करण्यासाठी समीकरण 2ला आपण 3 ने गुणू शकतो, किंवा जर आपण x पाहिला तर सेम आहे. मग हा x आपल्याला कट करणं सोपं जाईल. त्यांना चिन्ह पाहूयात. त्या दोघांना सेम चिन्ह आहे. सेम असतील तर आपण करतो बेरीज, पण आपण इथे समीकरण 1 आणि समीकरण 2ची करूयात बेरीज. मग बेरीज करण्यासाठी ती समीकरणं एकाखाली एक लिहून घ्यायची. आणि बेरीज करूयात. बेरीज करणं एकदम सोपं आहे. हे चुकलं. तिसरं समीकरण आपण पाहूयात. तिसरं उदाहरण कसं सोडवायचं तर त्याच्यामध्ये 1 आणि 2 यामध्ये 2x सेम आहे आणि सेम असल्यामुळे आपण त्याची करणार आहोत वजाबाकी. वजाबाकी करण्यासाठी इथे लिहिणार समीकरण 1 व 2ची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2ची वजाबाकी करण्यासाठी ते एकाखाली एक लिहून घेऊयात. वजाबाकी करताना दुसऱ्याची चिन्ह बदलावी लागतील. 2xला 2x कट, ऋण 3y आणि ऋण y, कारण याचं चिन्ह बदललं आहे म्हणून हे झाले ऋण 4y. आता या 9 मधून 13 म्हणजेच ऋण चिन्ह येणार वजाबाकी केल्यानंतर, तर येतील ऋण 4. याचाच अर्थ 1. y बरोबर 1 मिळाले. आता प्रत्येक वेळेस आपल्याला x ची किंमत मिळते, पण या उदाहरणामध्ये y ची किंमत मिळाली. ही y ची किंमत आपण 1 किंवा 2 मध्ये ठेवूयात. 2 मध्ये ठेवणं योग्य राहील, कारण त्याच्यामध्ये y ला धन चिन्ह आहे. उत्तर येणं सोपं जाईल. त्यासाठी मग आपण काय करूयात, त्यासाठी दुसरं जे उदाहरण आहे ते लिहून घेऊयात. समीकरण लिहून घेऊयात. 2x अधिक 1 बरोबर 13. म्हणून होईल 2x बरोबर 13 वजा 1. 2x बरोबर 12. x बरोबर 12/2 आणि x बरोबर 12/2 झाल्यामुळे x बरोबर येतील 6. अशा पद्धतीने y ची किंमत मिळाली, x ची किंमत मिळाली. म्हणून आपल्याला जी उकल आहे ती मिळाली 6/1. पुढचं उदाहरण पाहूया. चौथं. 5m वजा 3n बरोबर 19 हे पहिलं समीकरण आहे. m वजा 6n बरोबर ऋण 7 हे दुसरं समीकरण आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर इकडे 3 आहेत, इकडे 6 आहेत. याचे 3चे 6 बनवण्यासाठी आपल्याला पहिल्या समीकरणाला 2 ने गुणावं लागेल. समीकरण 1ला 2 ने गुणू. मग समीकरण 1ला जर आपण 2 ने गुणलं तर काय होईल, पहिल्याचं 5 दुने 10m वजा 6n बरोबर 19 दुने 38 हे समीकरण 3 तयार होईल. आता यानंतर दुसरं समीकरण जे आहे त्याच्यामध्ये या तिसऱ्या समीकरणामध्ये पाहिलं आपण तर दोघांची समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असल्यामुळे आपल्याला इथे करावी लागणार आहे वजाबाकी. समान चिन्ह वजाबाकी, भिन्न चिन्ह वजाबाकी करणे हे लक्षात ठेवा. मग त्यात वजाबाकी करूयात. वजाबाकी करण्यासाठी लिहिणार आपण समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू आणि यासाठी मग समीकरण 3 आधी लिहून घ्यावं लागेल. त्याच्याखाली समीकरण 2 लिहून घेऊयात. m वजा 6n बरोबर ऋण 7. आता ही वजाबाकी म्हणून त्याची चिन्ह आपण बदलणार आणि चिन्ह बदलल्यानंतर 10 मधून 1m गेला म्हणजे झाले 9m आणि हे दोघे जे आहेत ते कट झाले बरोबर 38 अधिक 7 ते झाले 45. म्हणजेच m बरोबर 45/9 म्हणून m बरोबर येणार 9×5=45. m ची किंमत मिळाली. आता ही आपण कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवू शकतो. आता आपण हे m ची किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये पहिल्या समीकरणामध्ये ठेवूयात. त्यासाठी मग पहिलं समीकरण आपल्याला लिहून घ्यावं लागेल. ते 5m वजा 3n बरोबर 19. याच्यामध्ये किंमत ठेवल्यानंतर 5 गुणिले 5 वजा 3n बरोबर 19 असं येईल. 5 वजा 25 वजा 3n बरोबर 19 म्हणून होईल ऋण 3n बरोबर 19 वजा 25
मग होईल -3n बरोबर 19मधून 25 गेले तर मिळतील -6 म्हणून n बरोबर 6/3 n बरोबर 2. म्हणजे आपल्याला इथे उकल मिळाली ती m आहे 5 आणि n आहे 2. आपण 5व्या समीकरणामध्ये पाहूयात. 5व्या समीकरणामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकतो आपण की 5x आणि x आहे. म्हणजे याला 5x करणं सोपं जाईल. त्यामुळे समीकरण 2ला 5ने गुणूयात. समीकरण 2ला 5ने गुणल्यानंतर येईल 5x अधिक 5×25 बरोबर 5×4 = 20. अशा पद्धतीने हे तिसरं समीकरण तयार झालं. आता आपण हे जे तिसरं समीकरण आहे आणि पहिलं समीकरण याच्यामध्ये काय करायचं ते बघूयात. जर आपण तिसरं आणि पहिलं समीकरण पाहिलं तर तिसऱ्या आणि पहिल्या समीकरणामध्ये 5x समान चिन्हवाले आहेत. याचाच अर्थ समान चिन्ह असेल तर आपण वजाबाकी करतो, म्हणून इथे वजाबाकी करावी लागेल. समीकरण 3मधून 1 वजा करू, कारण इकडे 25 आहेत आणि इकडे 2 आहेत, म्हणून 3मधून 1 वजा करू. त्यासाठी मग तिसरं समीकरण आधी लिहावं लागेल. त्याखाली जे पहिलं समीकरण आहे ते लिहूयात आणि याची करूयात वजाबाकी. त्यासाठी दुसऱ्याचे आपल्याला चिन्ह बदलावे लागतील आणि चिन्ह बदलल्यानंतर 5x मधून 5x कट, 25मधून 2 गेले 23y आणि हे झाले 23. म्हणजेच y बरोबर 23/23 म्हणून y बरोबर 1. वायची किंमत मिळाली. ही आपण 1 किंवा 2 समीकरणामध्ये ठेवूयात. ही आपण 2 समीकरणामध्ये ठेवूयात. मग दुसऱ्या समीकरणात ठेवण्यासाठी आधी समीकरण लिहून घेऊयात. बरोबर 4. या समीकरणामध्ये वायची किंमत ठेवूयात. 5×1 बरोबर 4. x बरोबर x अधिक 5 बरोबर 4. x बरोबर 4 वजा 5 म्हणजे x बरोबर -1. याचाच अर्थ आता आपल्याला उकल मिळाली ती म्हणजे -1 आणि 1. आता हे पुढचं जे 5वं उदाहरण आहे याच्यामध्ये आपल्याला अपूर्णांक दिसत आहेत, त्यामुळे हे आपल्याला अवघड वाटून जातं. मग हे पहिल्यांदा अवघडाचं सोपं करून घ्या. असं थेटही सोडवता येईल, परंतु अवघडाचं सोपं करून घ्या. पहिलं समीकरण सोपं कसं करायचं तर छेदामध्ये 3 आपल्याला अवघड वाटत आहेत, म्हणजेच भागिले 3 हे अवघड वाटत आहेत. तर भागिले 3 म्हणून गुणिले 3 करून घ्यायचं. पहिल्याला 3ने गुणलं तर इथे फक्त 1 राहील, 3ला 3 कट होईल, अधिक 3y होईल बरोबर इकडचे 3 जे आहेत ते गायब होतील. म्हणजे समीकरण 1ला आपण 3ने गुणलं जेणेकरून असं सोपं समीकरण मिळालं. समीकरण 2ला आपण 4ने गुणूयात म्हणजे सोपं होईल. फक्त इथे ते 2x आहे, याला गुणायला विसरू नका. 8x अधिक y बरोबर 11, कारण ते खालचे आहेत ते कट होऊन जातील. आता हे सोपं मिळालं आपल्याला समीकरण. यामध्ये आपल्याला दुसऱ्या नंबरला फक्त y आहे, तर याच्यामध्ये चौथ्या समीकरणाला आपण 3ने गुणूयात. चौथ्या समीकरणाला 3ने गुण 8×3 = 24x अधिक 3y बरोबर 33 असं समीकरण मिळेल. त्याला 5वा क्रमांक द्या. आता आपण 3 आणि 5 या समीकरणामध्ये काय करायचं पाहूयात. तर याच्यामध्ये इथं धनचिन्ह आहे, इकडे पण धनचिन्ह, म्हणजे समान चिन्ह आहे. समान चिन्ह असतील तर आपण वजाबाकी करणार आहेत. म्हणजे समीकरण 4मधून समीकरण 3 वजा करू. मग त्यासाठी समीकरण 4 आधी लिहून घेऊयात जसं आहे तसं. त्याखाली समीकरण 3 लिहून घेऊयात बरोबर 10. आता या समीकरणाची वजाबाकी करायची आहेत म्हणून दुसऱ्याचे चिन्ह बदलून घेऊयात. दुसऱ्याचं चिन्ह बदलून घेतल्यानंतर इकडे आले, 24मधून 1x गेले 23x, 3yला 3y कट आणि 33मधून 10 गेले म्हणजे 23 बरोबर 1 येईल. x बरोबर 1. एक्सची किंमत आपण आता कोणत्या तरी एका समीकरणात ठेवूयात. आता हे वरच्या 1-2मध्ये ठेवू नका, कारण ते अपूर्णांकामध्ये आहे. तिसऱ्या किंवा चौथ्यामध्ये ठेवूयात. तर आता चौथ्यामध्ये जर ठेवायचे म्हटलं किंवा तिसऱ्यामध्ये ठेवूयात. तिसऱ्यामध्ये ठेवायचे म्हटलं तर तिथे जे समीकरण आहे ते लिहून घेऊयात. x 3y 10.
आता या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर 1 अधिक 3y बरोबर 10, म्हणजेच 3y बरोबर 10 वजा 1, 3y बरोबर 9, म्हणजेच y बरोबर 9/3, 3 त्रिक 9, म्हणजे अशा रीतीने x आला 1 आणि y आले आपले 3. आता हे आपण 7वं उदाहरण पाहूयात. 7व्या उदाहरणामध्ये पहा, इकडे 99 तर इकडे पण 99, 101, 101 हे असं येईल. त्यावेळेस आपण साधं सोपं काय करणार, पहिले बेरीज मग वजाबाकी पुन्हा बेरीज, या 3 क्रिया करायच्या, आपल्याला किंमत मिळून जाईल. सुरुवातीला मग समीकरण 1 व 2ची बेरीज करू. ते दोघांची बेरीज करण्यासाठी ते समीकरण आधी लिहून घ्यावे लागतील आपल्याला. आता ह्यांची बेरीज करूयात. 99, 101, 200x, ही पण 200y बरोबर, या दोघांची बेरीज केली तर 1000. 200, 200, 1000 या सगळ्याला 200ने भागता येईल आपल्याला, म्हणून 200ने भागू. मग 200ने भागलं तर x, y आणि 2×5 = 10 हे समीकरण मिळालं आपल्याला पुढचं 3ऱ्या नंबरचं. बेरीज करा, तुम्हाला एक समीकरण मिळेल. त्यानंतर आता पुन्हा एकदा जे वरचे 1 आणि 2 समीकरण आहेत त्यांची वजाबाकी करूयात. मग लिहा समीकरण 1 व 2ची वजाबाकी करून. त्यासाठी मग समीकरण 2 पहिल्यांदा लिहा. 2मधून 1 वजा करावं लागतील, कारण 2मध्ये मोठी किंमत आहे. 99x अधिक 101y बरोबर 499. याची वजाबाकी करायची म्हणजे दुसऱ्याचं चिन्ह बदलूयात. दुसऱ्याची चिन्ह जर आपण बदलली तर इकडे 2x ऋण 2y बरोबर 2. इकडे 2ने भागू. 2ने भागल्यानंतर काय होईल, x वजा y बरोबर 1. हे चौथं समीकरण आपल्याला मिळून जाईल. आणि ही जी बेरीज करायची ती कशाची, या तिसऱ्या आणि चौथ्याची. मग त्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्याची बेरीज करू असं लिहून एकाखाली एक ते समीकरण लिहायचे आणि त्यांची बेरीज करूयात. 2x yला y कट बरोबर 6, x बरोबर 3, कारण 2ने भाग जाईल. ही किंमत आपण समीकरण 3मध्ये ठेवूयात, कारण तिथं धनचिन्ह आहे. मग ते समीकरण आधी लिहिलं. इकडे 3y 5y बरोबर 5 वजा 3 y बरोबर 2. मग आपल्याला समीकरणाची उकल मिळाली की x 3 आणि y 2. हे समीकरण देखील सेमच आहे, त्यामुळे आपण काय करूयात, त्याची पण बेरीज वजाबाकी बेरीज असं करूयात. 49x आणि पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणाची बेरीज करूयात. त्यासाठी मग 49x अधिक 49x वजा 57y बरोबर 172 अशी ती किंमत आहे. त्यानंतर दुसरं समीकरण, याची आपण काय करूयात, बेरीज. आणि बेरीज करायची असेल तर त्यासाठी आपल्याला एकाखाली एक ते लिहून घ्यावे लागतील. बेरीज करूयात. हे होईल 106x वजा 106y बरोबर 324. आपण 106ने त्याला भागूयात. x वजा y हे 300 नाही म्हणा, हे 400 होतील. चौक हे मिळालं आपल्याला तिसरं समीकरण. आता हे जे तिसरं समीकरण मिळालेलं आहे
त्याच्यानंतर वजाबाकी करूया. याची आपण वजाबाकी करूयात. त्यासाठी दुसऱ्याचं चिन्ह बदलूयात. एक 57 मधून 49 गेले, राहिले 8x. इथे धन 8y बरोबर या 252 मधून 172 गेले, तर राहिले 80. 8ने भागूया सगळ्यांना. x अधिक y बरोबर 88. हे मिळालं चौथं समीकरण. आता तिसरं आणि चौथं समीकरण याच्यामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे. मग त्यासाठी ते लिहून घेऊयात. दोन x, वायला y कट, 14 x बरोबर 14/2, x बरोबर 7. ही किंमत आपण समीकरण 4 मध्ये ठेवूयात. 4 समीकरणात लिहून घ्यावं लागेल. 7 अधिक y बरोबर 10, y बरोबर 10 वजा 7, y बरोबर 3. अशा पद्धतीने उकल आपल्याला मिळेल x y बरोबर 7,3.